दुसरीकडे नाशिकच्या मनमाडमध्ये कांद्याचा लिलाव ठप्प पडलाय। व्यापारी आणि हमालांमध्ये झालेल्या वादाचा लिलावाला मोठा फटका बसलाय। हमालीचे दर वाढवून मागितल्यानं व्यापारी आणि हमालांमध्ये मोठा वाद झाला आणि आता लिलाव बंद पडल्यानं कांदा उत्पादक हे संतप्त झालेत। कांद्याला भाव नाही, त्यात लिलाव बंद पडल्यानं कांदा उत्पादक हे संकटात सापडलेत। व्यापारी यांच्यामध्ये काही निधीवरून काहीतरी विषय चालू आहे, तर ते त्यांना शिलाई वाढवा पाहिजे का काय पाहिजे याच्या शेतकऱ्याची काही संबंध नाही याचा वाला। पण कारण नसताना शेतकऱ्याची अशी हेळसांड चालू आहे का कमीत कमी एक तर भाव नाही कांद्याला, शेतकरी परेशान आहे का 500-700 कांदा विकू राहिला, तो सुद्धा सकाळी 6 वाजेपासून येऊन तो सुद्धा विकला जात नाही। आता जवळजवळ मी सकाळी 6 वाजता येऊन 1 वाजेपर्यंत बसलोय, आता ते 3:30 ला चालू करणार आहे। मग नेमकं ते चालू होतं का नाही, चालू होतं का नाही हे मला सांगता येणार नाही। हमालाला मार्केट कमिटीचं कुठलंही बंधन नसतं, त्यामुळं ते त्यांचे हमाल आहे आणि त्यांची मागणी अशी होती का आम्हाला रेट वाढवून पाहिजे। ते रेट वाढवून मार्केट कमिटीची जबाबदारी नसते, परंतु व्यापारी आणि मग व्यापारी काय करताय का त्यांना रेट वाढवून द्यायला नाही म्हटले होते काय झालं, परंतु त्याच्यामध्ये मग ती मध्यस्थी मला करावं लागली मार्केट कमिटीला। आणि आता मिटवलं त्यांची उद्या शनिवारी मीटिंग ठेवलेली आहे, त्या मीटिंग मध्ये तो निर्णय करायचा आहे। त्यामुळे 3 वाजेनंतर आता निलाव चालू होईल।